महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक प्रभागातील गल्लीबोळ प्रचाराने गजबजून गेला होता। महायुती असो वा महाविकास आघाडी, पक्षीय उमेदवारांपासून अपक्षापर्यंत सर्वांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ताकद लावली। मनधरणी, भेटीगाठी, जेवणावळी, वाहन फेऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात रसद, सर्व अस्त्र वापरली गेली। मात्र निकालानंतर चित्रच बदललं। प्रचार नव्हे तर मतं नेमकी कमी कुठे पडली, हा खरा प्रश्न आता उमेदवारांना छळतोय। एका प्रभागात 8 ते 16 उमेदवार रिंगणात, त्यात तब्बल 76 अपक्ष। अशा परिस्थितीत मताचं विभाजन ठरलं, पण रसद असूनही मते कमी का पडली, हा प्रश्न पराभूत उमेदवारांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरतोय। आज अनेक प्रभागामध्ये निवडणूक संपली असली तरी मतदानानंतरची चौकशी मात्र सुरू आहे। कोणत्या गल्लीतून किती मते मिळाली, कोणत्या घरातून मतदान झालंच नाही, रसद दिली होती मग मतं का नाही, ही चौकशी आता मतदारांकडे नाही तर स्वतःच्या कार्यकर्त्यांकडे वळली आहे। 50 मतदार देतो म्हणून रसद उचलणारे कार्यकर्ते, प्रत्यक्षात ती 50 घरे गाठली गेली का, की रसद आणि मते यांच्यात कुठेतरी ब्लॅक होल तयार झालाय। अनेक ठिकाणी रसद नाही, मतं नाही अशी मानसिकता मतदारांमध्ये तयार झाल्याचं दिसतंय। पण जिथे रसद होती तिथे मते कमी का पडली, हा प्रश्न अधिक गंभीर आहे। यातून एकच वास्तव समोर येते, पैशावर उभी राहिलेली निवडणूक यंत्रणा ही विश्वासावर उभी राहत नाही। आज विजयी उमेदवार शांत आहेत, पण पराभूत उमेदवार मात्र आपल्या प्रचार यंत्रणेची पोस्टमॉर्टम रिपोर्टिंग करत आहेत। गल्लीनिहाय, घरनिहाय आकडे तपासले जात आहेत। मतदानाच्या वेळा, व्यक्ती, सहभाग सर्व काही पुन्हा मोजलं जाते। ही निवडणूक आता एकच संदेश देऊन गेली आहे, मतदार आता फक्त रसदीवर निर्णय घेत नाही। कार्यकर्ता व्यवस्थापनातील अपारदर्शकता उमेदवारांनाच महागात पडते आणि सर्वात महत्त्वाचं, विश्वासाचा हिशोब पैशाच्या हिशोबापेक्षा कठीण असतो। महापालिका निकालानंतर सुरू झालेली ही चौकशी केवळ पराभवाची कारणं शोधण्यासाठी नाही, तर पुढील निवडणुकांसाठी राजकारणाने स्वतःकडे आरसा पाहण्याची ही वेळ आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।